नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधीकधी आपले परिचित मित्र किंवा कधीतरी ओळख झालेली माणसं पण अगत्याने फोन करतात, प्रतिपक्षच्या यशाबद्दल बोलतात, चुका दाखवतात आणि काही वेळेला शंका विचारणारेही असतात. असाच एक मित्र आहे माझा, जो योगायोगाने खूप कॉलेज काळातला मित्र आहे. माझ्यासारखाच वय सरकलेला आहे, 70च्या पुढे. तर तो मी आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामधला एक दुवा आहे. दुवा ह्याचा अर्थ असा मित्रांनो, की जसा तो माझा खूप जुना मित्र आहे कॉलेजच्या काळापासूनचा आणि मग आमचा फारसा व्यवहारी संबंध राहिला नाही, तसा तो पुढच्या आयुष्यामध्ये काँग्रेसच्या वगैरे राजकारणाशी थोडा संबंधित होता आणि त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्याशीही संबंधित राहिला आहे. त्यामुळे एक प्रकारे मी असं म्हणतो की जितेंद्र आव्हाड आणि भाऊ तोरसेकर यांना जोडणारा एक दुवा म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. अर्थात मी त्याचं नाव इथे सांगणार नाही, त्याची आवश्यकताही नाही. मुद्दा अशा माणसांनी आपल्याशी संपर्क साधून काही विषय काढला, चर्चा केली, तर त्यातून एखादा व्हिडिओचा विषय कसा मिळतो ते तुमच्या लक्षात यावं. विषय इतरत्रही असतात, पण मला विषय कसे मिळतात त्याचा हा एक नमुना आहे. रविवारी अचानक दिवाळीच्या पहिल्याच दिवशी या मित्राचा फोन आला आणि त्याने मला एक चमत्कारिक प्रश्न विचारला. चमत्कारिक अशासाठी की मला त्या प्रश्नाचं आकलन व्हायला वेळ गेला की हा नेमकं काय विचारतोय किंवा काय सांगतोय हेच माझ्या डोक्यात शिरत नव्हतं. पण एक 2-3 मिनटात जे काय आम्ही बोललो त्यातून चित्र स्पष्ट झालं. त्याने मला अचानक विचारलं, भाऊ तुला काय वाटतं, जितेंद्र आव्हाड हा उबाठा शिवसेनेमध्ये डायरेक्टली नेता होईल की उपनेता होईल? आता हा प्रश्न एकदम विचित्र आहे. याचं कारण जितेंद्र आव्हाड यांची बहुतांशी राजकीय कारकीर्द ही काँग्रेस पक्षात गेली आहे आणि काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा शरद पवारांचे एकनिष्ठ किंवा सुप्रिया सुळे यांचे निकटवर्ती हीच जितेंद्र आव्हाड यांची ओळख राहिलेली आहे. बाकीचा जो काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, या सगळ्यापेक्षाही शरद पवार या व्यक्तीशी जितेंद्र आव्हाड कायम एकनिष्ठ राहिलेले आहेत. असे जितेंद्र आव्हाड हे उबाठा शिवसेनेत जाऊन नेता होतील की उपनेता होतील की ते आहेत तिकडे आणि त्यांची उद्धव सेनेमध्ये नेता किंवा उपनेता अशी कुठली त्यांना पदवी मिळेल, हा प्रश्न मला म्हणून चमत्कारिक वाटला. तर मी त्यांना पहिलं विचारलं की काय सांगतोस म्हटलं. जितेंद्र म्हटलं, खरोखरच बंटी तुझा लाडका हा उबाठा शिवसेनेत दाखल झाला की काय? तो म्हणाला, नाही, बिलकुल दाखल झालेला नाही, अजून झालेला नाही. पण जे काय मी घटनाक्रम ह्या दिवाळीच्या मोक्याच्या दिवशी बघतोय तो बघितल्यानंतर माझ्या मनात आता अशी शंका यायला लागली की लवकरच बंटी म्हणजे जितेंद्र आव्हाड हा उबाठा शिवसेनेत दाखल होईल. मलाही थोडा 2 मिनटं विचार केल्यावर ह्या शक्यतेमध्ये दम आहे असं वाटलं. आणि ज्यावेळेला मी एखाद्या अशा राजकीय नेत्यांचं आकलन वगैरे करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांची पार्श्वभूमी, सध्याची राजकीय परिस्थिती, सध्याची राजकीय समीकरणं या सगळ्यांची गोळाबेरीज करायला लागतो. आणि मला या मित्राने व्यक्त केलेली शंका ही बहुतांशी तर्कशुद्ध वाटायला लागली की अजून तरी या क्षणी मी बोलतोय तेव्हा तरी जितेंद्र आव्हाड हे उबाठा शिवसेनेत दाखल झाले किंवा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मनगटावर शिववंदन मानलं, त्यांच्या हातात मशाल चिन्ह असलेला भगवा झेंडा वगैरे दिला, अशी काही बातमी आलेली नाही. पण 12 तासापूर्वी जेव्हा ह्या मित्राने हा प्रश्न विचारला तेव्हापासून माझ्या डोक्यात हा विषय घोळतोय आणि मला तो शक्यतेच्या कोटीतला वाटायला लागला. आणि अर्थातच ज्यावेळेला अशा पक्षांतराच्या किंवा दुसऱ्या पक्षातून या पक्षात, या पक्षातून त्या पक्षात नेत्यांनी जाण्याच्या प्रक्रिया सुरू होतात तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते
की त्यातला एक गरजवंत असतो असं नाही. ज्यावेळेला दोन्ही बाजू गरजवंत असतात तेव्हाच पक्षांतर शक्य होत असतं. म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या संख्येने काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षातले अनेक जिल्हा तालुका पातळीवरचे दांडगे नेते आमदार हे भाजपत दाखल गेले होते. काही लोक अखंड शिवसेनेत दाखल झाले होते. म्हणजे जणू काय काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना गळती लागली होती. आता याचं कारण जसं त्या दोन्ही पक्षात असलेले आमदार किंवा प्रस्थापित नेते होते त्यांना त्या पक्षांना भवितव्य राहिलं नाही असं वाटत होतं. तरी त्यांचं भवितव्य उजळण्यासाठी भारतीय जनता पक्ष स्थापन झालेला नव्हता किंवा वाढलेला नव्हता. मग भाजपने त्यांना स्वतःच्या पक्षात का घ्यावं असाही एक प्रश्न असतो. त्यामुळे आधीपासून दीर्घकाळ पक्षाला उभारणी देण्यासाठी लोकप्रिय करण्यासाठी राबलेले जे खरे कार्यकर्ते असतात मूळचे शून्यातून पक्ष उभा करणारे त्यांच्यामध्ये एक नाराजी येते. तर मग असं भाजपने का करावं? ह्या सगळ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधल्या माजी आजी आमदारांना भाजपत घेण्याचा आटापिटा हा भाजपने का करावा? भाजपची काय गरज असते असाही प्रश्न असतो. भले त्यांना परत आपली आमदारकी वगैरे टिकवण्यासाठी किंवा शक्य झालं तर मंत्रिपद सत्तापद मिळवण्यासाठी भाजपत यायचं असतं. तर समोरचे गरजवंत असतात पण भाजप गरजवंत असतो का? तर असतो. याचं कारण असं की असा कोणीतरी मध्यम वरच्या श्रेणीतला नेता एक पक्ष सोडतो त्या पक्षामध्ये एक वैफल्यग्रस्तता येत असते. त्याचं स्थानिक पातळीवर तरी खच्चीकरण होत असतं. त्यामुळे भाजपसारख्या समर्थ पक्षाला दुसऱ्या पक्षातले नेते आपल्याकडे आणण्यात एक गरज असते, स्वार्थ असतो. जसा तो फुटून येणाऱ्याचाही एक स्वार्थ असतो की त्याला परत एकदा निवडून यायचं असतं, त्यासाठी तो येत असतो. तर मग अशी परिस्थिती आज उबाठा शिवसेना आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात आहे का असं मी जेव्हा बघतो तेव्हा वरकरणी बघितलं तर ही दोघांची गरज आहे हे माझ्या लक्षात आलं. खुद्द एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसकट शिवसेनेचा किंवा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा त्याग केला. त्यानंतर ठाणे जिल्हा, प्रामुख्याने ठाणे जिल्हा, ठाणे शहर आणि जो परिसर आहे या परिसरामध्ये उबाठा शिवसेनेच्या सोबत किंवा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जवळजवळ नाव घेण्यासारखा कोणी नेताच उरलेला नाही. एक ठाण्याचे जे राजन विचारे नावाचे खासदार आहेत ते वगळले तर ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा ठाणे शहरामध्ये नगरसेवक दर्जाचे सुद्धा अर्धा डझन स्थानिक कार्यकर्ते किंवा नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले नाहीत. ज्या आनंद दिघे यांनी शिवसेना ठाणे जिल्ह्यात शहरामध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली वाढवली, त्या ठाण्यामध्ये आज उद्धव ठाकरे यांचं समर्थन करणारे नेमके कोण उरलेत हे काल आपण त्या मुंब्रा कळवा कुठल्या शाखेच्या सुरक्षेसाठी किंवा कब्जासाठी उद्धव ठाकरे गेले तेव्हा बघितलं. ठाणेकर हा विषय संपवायला पुरेसे आहेत असं उद्धव ठाकरे बोलले. पण ती शाखा ताब्यात घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे मुंबईची सगळा फौज फाटा घेऊन गेले होते जो त्यांच्याकडे उरलेला आहे. अरविंद सावंत, 2-4 राऊत, 3-4 देसाई ही सगळी मंडळी घेऊन आपला मातोश्रीतला जमावडा घेऊन, मी मुंबईतलाही म्हणणार नाही, तो घेऊन उद्धव ठाकरे तिकडे गेले. आणि त्यामध्ये खटकणारा एकच चेहरा होता, तो होता जितेंद्र आव्हाडांचा. आणि तो त्या सगळ्या गदारोळामध्ये किंवा त्या सगळ्या गर्दीमध्ये जितेंद्र आव्हाड हे प्रामुख्याने पुढे पुढे करत बोलत होते, घोषणा देत होते. ते बघूनच हा आमचा दोघांचा हा एक मध्यस्थ मित्र किंवा कॉमन फ्रेंड ज्याला म्हणतात त्याला हा प्रश्न पडला की आता जितेंद्र आव्हाड हा उबाटा सेनेत दाखल होणार का. आता हा विषय मला का वाटला की मी जेव्हा बारकाईने त्याच्यावर विचार करायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की जसं ठाणे जिल्हा आणि ठाणे महानगर या परिसरामध्ये उबाठा किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे कुठलंही नाव घेण्यासारखं दिसण्यासारखा चेहरा असलेलं
नेतृत्वच शिल्लक नाही आहे, अशा वेळेला असा कोणतरी खमक्या नेता जो दंड थोपटून छाती ठोकून एकनाथ शिंदे यांच्याशी टक्कर द्यायला उभा राहील असा कोणी उरलेला नाही. आनंद दिघेंच्या काळातले गणेश नाईक ऑलरेडी काँग्रेस राष्ट्रवादी करत भाजपमध्ये गेलेले आहेत. दुसरीकडे अगदी नरेश म्हस्के वगैरे सारखे माजी महापौरसुद्धा ठाण्यातले हे एकनाथ शिंदेंबरोबर निघून गेलेले आहेत. त्यामुळे उद्धव साहेब यांच्याकडे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये कोणीही नेता उरलेला नाही. पण दीर्घकाळ एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्याशी टक्कर देणारं राजकारण ठाण्यामध्ये अतिशय समर्थपणे कोणी केलं असेल तर ते जितेंद्र आव्हाड आहे. त्यासाठी मुस्लिम कळवा मुंब्रा भागातल्या मुस्लिम समाजाचं अतिरिक्त काय म्हणतात ते तुष्टीकरण करणं, लांगुलचालन करणं, यातून त्या मुस्लिम मतांच्या बळावर आमदारकी 2दा-3दा जितेंद्र आव्हाडांनी मिळवलेली आहे. पण त्याच्याही पलीकडे महत्त्वाचं असं की ठाणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सगळ्या राजकारणाचं नेतृत्व एक हाती डावखरे यांच्यानंतर जितेंद्र आव्हाडांकडे आलेलं आहे. खुद्द त्या काळातले माजी महापौर डावखरे यांचे चिरंजीवसुद्धा आता भाजपमध्ये गेलेत. त्यामुळे शिवसेनेच्या जुन्या जाणत्या शिवसेना भाजप राजकारणाची टक्कर घेणारा एकमेव नेता अशी जितेंद्र आव्हाडांची ख्याती आहे. पण गंमत असं की हे सगळं आव्हाड करू शकले याचं कारण शरद पवार होते, याचं कारण काँग्रेस पक्ष होता, नंतरच्या काळात याचं कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातली जी राज्यभरची ताकद आहे किंवा एक राज्यव्यापी पक्ष म्हणून जी ताकद आहे, ती ताकद जितेंद्र आव्हाडांना ठाण्यातल्या शिवसेना भाजप विरोधी राजकारणामध्ये पाय रोवून उभं राहायला उपयुक्त ठरलेली आहे. प्रामुख्याने 99 पासून 14पर्यंत 15 वर्ष जी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी महाराष्ट्रात सत्तेवर होती, त्यामध्ये त्या आघाडीचा एक आमदार, मंत्री, एकदा तर मला वाटते राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्रातले कार्याध्यक्ष होण्यापर्यंत जितेंद्र आव्हाड यांना प्रमोशन देण्यात आलं होतं. हे सगळं लक्षात घेतलं तर आणखीन एक बाब लक्षात घेतली पाहिजे की आज तोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेला आहे आणि त्या पक्षाची सगळी ताकद अजितदादांबरोबर गेलेली आहे आणि जितेंद्र आव्हाड यांना त्या बाजूला बिलकुल स्थान नाही आहे. सुप्रियाताईंचे निकटवर्ती आणि शरद पवारांचे काय म्हणाल ते अतिशय जवळचे, म्हणून अजितदादांच्या गोटामध्ये जितेंद्र आव्हाड यांना किंमत नाही आहे. प्रत्येक वेळेला अजितदादांच्या विरोधातलं जे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालं तेव्हा मुर्दाबादपर्यंतच्या घोषणा अजितदादांच्या विरोधात देणारे जितेंद्र आव्हाड होते. आणि अशा राष्ट्रवादी काँग्रेसची जी उरलेली तुकडा आहे, सुळे पवार म्हणजे शरद पवार आणि सुप्रियाताईंबरोबरचा, ज्याच्यामध्ये जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे दोन प्रमुख नाव घेण्यासारखे नेते आज शिल्लक उरलेले आहेत. पण तोही गट हळूहळू करत डळमळीत होताना दिसतोय. काल परवा ज्या ग्रामपंचायत निवडणुका झाल्या त्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शरद पवारांचा गट हा 5व्या नंबरवर फेकला गेला आणि अजितदादांचा गट भाजपा पाठोपाठ 2ऱ्या नंबरवर आला. त्यामुळे ज्याला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतात तो आता अजितदादांकडे आहे याच्यावर मतदाराकडून शिक्कामोर्तब झालं आहे. आणि त्यामुळे अशा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किंवा सुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जितेंद्र आव्हाड यांना भवितव्य राहिलेलं नाही. आणि म्हणून आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी काहीतरी स्वतंत्ररित्या करणं हे जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी गरजेचं झालेलं आहे. शरद पवार किंवा सुप्रियाताई यांच्या आशीर्वादाने यापुढे ठाणे जिल्ह्यात किंवा आपल्या बालेकिल्ल्यात कळवा मुंब्रा भागामध्ये आपलं राजकारण पुढे रेटता येणार नाही याची खातरजमा जितेंद्र आव्हाडांना झालेली आहे.
कारण तुम्हाला आठवत असेल तर ज्या मुस्लिम पट्ट्यातून मुस्लिम लांगुलचालन करून जितेंद्र आव्हाड मुस्लिम मतावर आमदार होत आले, तिथेसुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेंधमारी केलेली आहे. तिथले 4-5 मुस्लिम नगरसेवक राष्ट्रवादीचे हे मध्यंतरी एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस, त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा वाढदिवस या निमित्ताने पोस्टर लावताना दिसले आणि त्यावर जितेंद्र आव्हाडांचा फोटो नव्हता, अन्यथा तो नेहमी दिसायचा. ही सगळी परिस्थिती लक्षात घेतली तर उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुळे पवारांच्या आता भवितव्य नाही, तर ज्या पक्षाला ज्या गटाला भवितव्य नाही त्यात राहून आपलं राजकीय भवितव्य धोक्यात आलं, ही जाणीव जितेंद्र आव्हाडांना झाली असेल तर नवल नाही. आणि मग गेल्या काही महिन्यांपासून जितेंद्र आव्हाड ज्या प्रकारे ठाणे जिल्ह्यात उबाठा शिवसेनेकडून जी आंदोलनं होतात, ज्या सभा होतात, जे काही कार्यक्रम होतात त्यामध्ये अगत्याने हजेरी लावताना दिसतात, ही वस्तुस्थिती सुळे पवार गटाच्या विकलांगतेशी जोडून बघितली पाहिजे. ज्या पक्षात आहोत आपण त्या पक्षाला स्वतःच्या पायावर देखील ठामपणे उभं राहता येत नाही, इतकी डळमळीत अवस्था आहे. तिथे राहण्यापेक्षा उबाठा शिवसेनेच्या कुबड्यांवर आपण उभे राहू असं जर जितेंद्र आव्हाडांना वाटलं असेल तर नवल नाही. आणि दुसरीकडे बघितलं तर एकनाथ शिंदे यांनी स्वतःला ठाणे जिल्ह्यामध्ये आधी समर्थ बनवलं आणि त्यानंतरच उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व झुगारलेलं आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर काल परवा कळवा मुंब्रा भागातल्या ज्या शाखेचा वाद उकरून काढण्यात आला आणि तिकडे उद्धव ठाकरे आपला सगळा मुंबईतला मातोश्रीतला फौज फाटा घेऊन हजर राहिले आणि पोलिसांनाही दमदाटी करण्यापर्यंत त्यांनी मजल मारून युटर्न घेतला. त्या सगळ्या काळामध्ये उद्धव ठाकरे येईपर्यंत अनिल देसाई, अनिल परब वगैरे वगैरे मंडळी पोलिसांची हुज्जत करत होती. पण ज्यावेळेला उद्धव ठाकरे समोर आले तेव्हा त्यांच्या बाजूला आपला चेहरा दिसावा आणि आपण उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी उभे आहोत असं दिसण्याचा प्रयत्न आणि आटापिटा करणारा चेहरा हा जितेंद्र आव्हाडांचा होता. आणि म्हणूनच ते आमच्या दोन्हीकडल्या संयुक्त मित्राने हा प्रश्न मला विचारला की नेता की उपनेता, याचा अर्थ उबाठा शिवसेनेमध्ये लवकरच जितेंद्र आव्हाड दाखल होईल का, हा प्रश्न आहे. आणि ते मला शक्य एवढ्यासाठी वाटतं की ही उबाठा शिवसेनेत जाणं आणि तिथल्या कार्यकर्त्यांना जे काही उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहेत त्यांना नेतृत्व देणारा कोणी समर्थ नेता तिकडे नसेल तर ती जागा आपल्याला भरून काढता येईल, ती पोकळी आपल्याला भरून काढता येईल असं जितेंद्र आव्हाडांना वाटलेलं असू शकतं. आणि तितकीच ती गरज आपल्या पक्षामध्ये ठाणे जिल्ह्यात नेतृत्वाची पोकळी आहे याची जाणीव जितकी आव्हाडांना आहे तितकीच ती उद्धव ठाकरेंना असू शकते. म्हणून ज्या घाईगर्दीने सुषमा अंधारे यांना मराठवाड्यातून उचलून शिवसेनेत आणून थेट उपनेता करण्यात आलं, तशीच वर्णी जितेंद्र आव्हाड यांची का लागणार नाही. कारण ती जितेंद्र आव्हाडांची गरज आहे, पण तितकीच ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीसुद्धा गरज आहे. हे आपण विसरून चालणार नाही, विसरून चालणार नाही. त्यामुळे आणि त्यातच एक धक्कादायक गोष्ट अशी आहे की हा सगळा ठाण्याच्या मुंब्रा कळवा शाखेचा प्रकार घडत होता. त्यावेळेला अचानक आपली रुग्णशय्या सोडून प्रतापराव पवार यांच्या घरी अजितदादा आणि शरद पवारांची भेट झाली आणि जी काय थोडीफार भेट झाली, काही मिनटं असेल, काही तास असेल, त्यानंतर अजितदादा तडक दिल्लीला अमित शहांना भेटायला गेले. म्हणजे पवारसाहेबांचा आशीर्वाद घेऊन अमित शहांना भेटणं हे सगळं बघितलं तर शरद पवारसुद्धा दीर्घकाळ महाविकास आघाडी आणि इंडी आघाडीत राहण्याची शक्यता नाही आहे. ते सुद्धा अजितदादांबरोबर महायुतीमध्ये किंवा एन डी एमध्ये जाणार असतील तर त्या पक्षात सुद्धा
आपल्याला म्हणजे अजितदादांच्या पक्षामध्ये जो पक्ष NDAमध्ये जाणार, महायुतीमध्ये आहे, त्या अजितदादांच्या पक्षात जितेंद्र आव्हाडांना स्थान नाही, तर मग त्या आधीच आपली कुठेतरी जागा ॲडव्हान्स बुकिंग करावी. म्हणूनही जितेंद्र आव्हाड हे कळवा मुंब्रा शाखेच्या कार्यक्रमात पुढे पुढे करत असू शकतील की बघा. आणि घोषणा त्यांनी काय घोषणा दिली आहेत बघा. उद्धव ठाकरे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, राहुल गांधी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, सुप्रिया सुळे आगे बढ़ो, शरद पवार आगे बढ़ो असं जितेंद्र आव्हाड म्हणाले नाहीत. त्यांनी उद्धव ठाकरे यांचं जितकं अगत्याने नाव घेतलं तितकंच राहुल गांधींचं घेतलं, पण सुप्रियाताई आणि शरद पवार यांचं नाव उच्चारलंसुद्धा नाही. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी इथले स्थानिक आमदार पण आमच्यासोबत आहेत असं म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत उबाठा शिवसेनेतर्फे जितेंद्र आव्हाडांना उमेदवारी उबाठा सेनेची दिली जाईल याचं सुतोवाच केलं असंही म्हणता येतं. आणि म्हणून मित्रांनो, त्या माझ्या संयुक्त मित्राने, कॉमन फ्रेंड याने जो विचारलेला प्रश्न आहे तो एक विषय बनतो की जितेंद्र आव्हाड उबाठा शिवसेनेत जातील, पण मग त्यांना उबाठा शिवसेनेत कुठलं स्थान दिलं जाईल, उपनेता की नेता? कारण उपनेत्यापेक्षा नेता वरिष्ठ असतो आणि नेता आपोआपच उद्धव ठाकरे यांचा निकटवर्ती होतो. सुषमा अंधारे तो उपनेता आहेत, पण अरविंद सावंत, तुमचे संजय राऊत हे नेते आहेत, अनिल परब नेता आहेत. तसं मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये जितेंद्र आव्हाडांना स्थान मिळेल की सुषमा अंधारे वगैरे पातळीवर त्यांना ठेवलं जाईल, हा माझ्या मित्राचा प्रश्न मला रास्त वाटतो. तुम्ही या बाबतीत विचार करा की परस्परांची गरज भागवण्यासाठी उबाठा आणि जितेंद्र आव्हाड किती काळात एकत्र येतील. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.